नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका 21 तारखेला आहेत. या निवडणुकांसाठी तयारी सगळेच राजकीय पक्ष जोरदार करत आहेत. मात्र ही तयारी ठाणे शहरामध्ये शिवसेनेची जी तयारी असते ही या सूर्य कार्यालयामधून होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून या सूर्य कार्यालयामधून ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची शिवसेनेची सगळी सूत्र इथून हलत असतात. इथे शिवसेनेची रणनीती ठरते. इथे शिवसेनेच्या निवडणुकीचं संपूर्ण प्लॅनिंग ठरतं. अनेक पत्रकार परिषदा इथे होत असतात. एक्झॅक्टली हे सूर्य कार्यालय आहे काय हे आपण बघूया. याच सूर्य कार्यालयाच्या माध्यमातून संपूर्ण प्लॅनिंग होत असतं. इथेच प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते येत असतात आणि हे सूर्य कार्यालय मॅनेज करत असतात शिवसेनेचा थिंक टँक. शिवसेनेच्या थिंक टँकमध्ये जी काही मंडळी असतात हे नेमकी प्रचार होणार कसा, सभा कुठे होणार, कशा पद्धतीने होणार, सभेसाठीची जी काही ॲडव्हर्टायझिंग असते ही कशा पद्धतीने होणार, हे सगळं हे थिंक टँक करत असतात. आणि या थिंक टँकमध्ये एक महत्त्वाचं नाव आहे ते विलास जोशी यांचं. जोशी साहेब बोल. काय या सूर्य कार्यालयाचा इतिहास काय, कधी सुरू झालं होतं? धर्मवीर दिघे साहेबांनी या कार्यालयामध्ये निवडणूकचा सर्व कार्यक्रम व्हावा अशी तेव्हा अपेक्षा व्यक्त केली होती. आणि तेव्हापासून म्हणजे 96ला जेव्हा प्रकाश परंतपे यांची पहिली खासदारकीची निवडणूक झाली त्याच्या आधीपासून हे कार्यालय सुरू करण्यात आलं होतं. आणि तेव्हापासून आजपर्यंत जरी आनंद आश्रम असलं तरी निवडणुकीचं सर्व जे कामकाज असतं ते सूर्य कार्यालयातूनच व्हावं अशी प्रथा आहे, अशी रूढ प्रथा झालेली आहे. अशी आहे. दिघे साहेबांनी हे नावसुद्धा जे आहे सूर्य हे सुद्धा त्यांनीच दिलेलं आहे. त्याच्या पाठीमागचं काय कारण होतं? म्हणजे सूर्य म्हणजे शिवसेनेचं इतर यांच्या नावांपेक्षा हे जरासं निराळं नाव आहे. काय हे दिघे साहेबांनी नाव अशा करता दिलं होतं की सूर्य हे प्रकाशाचं लक्षण, प्रकाशमान आणि ऊर्जा हे दोन्ही जे आहे ते ऊर्जा मिळावी कार्यकर्त्यांना. आणि या ठिकाणी खरोखरच तुम्ही आलात ना तर कार्यकर्त्यांना खरोखरच एक ऊर्जा मिळते. आणि म्हणूनच ह्या कार्यालयाचं नाव धर्मवीर दिघे साहेबांनी सूर्य कार्यालय असं ठेवलेलं आहे. एक्झॅक्टली. इथूनच म्हणजे खऱ्या अर्थाने पूर्वी म्हटलं जायचं पेशवाईची सूत्र जशी शनिवार वाड्यातून हलायची तशी शिवसेनेच्या निवडणुकीची सूत्र इथून हलत असतात. काय सांगाल, काय काय डिसिजन्स इथे होत असतात, काय काय महत्त्वाचे निर्णय इथून होत असतात? ठाण्यामध्ये शिवसैनिकांना जसं आनंद आश्रमामधून वर्षाचे 12ही महिने समाजसेवेचं काम चालतं. तर समाजकारण आणि राजकारण याची गल्लत होऊ नये म्हणून निवडणुकीचं जे पडद्यामागे जे सूत्रधार आहेत, जे काम करणारे आहेत मंडळी, ती सगळी ते व्यवस्थापन या सूर्य कार्यालयातून जिल्ह्याचं होत असतं. महानगरपालिकेच्या निवडणुका असू देत, विधानसभेच्या असू देत, विधान परिषदेच्या असू देत, लोकसभेच्या असू देत, जिल्हा परिषदेच्या असू देत, या ठिकाणी त्या निवडणुकीचे पडगम ज्यावेळी सुरुवात होते, वाजायला सुरुवात होते, त्यावेळी या ठिकाणावरून त्याचं व्यवस्थापन होतं. आणि या ठिकाणावरून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापर्यंत उमेदवाराला अधिकृत उमेदवारी मिळेपर्यंत, त्याचप्रमाणे जे उमेदवार नाराज आहेत, कारण एका वार्डामध्ये प्रचंड संख्येने उमेदवार इच्छुक असतात, ज्याला ती उमेदवारी मिळते तो लायक आणि इतर लायक नाहीत असं नसतं. तर त्या उमेदवारांना समजावण्यापासून या ठिकाणी सगळी कामं शिंदेसाहेब करत असतात, दिघेसाहेब करायचे आणि सगळी नेतेमंडळी करायची. त्यानंतर खरी सुरुवात होते ज्यावेळी निवडणुकीची उमेदवारीचं वितरण होतं, त्यावेळी खरी सुरुवात होते मैदानातली. आणि मग ज्यावेळी मैदानावर आपल्याला काय करायचं आहे, रणांगणात काय करायचं आहे, हे रणांगण कसं जिंकायचं आहे, शिवसेनेचा भगवा झेंडा हा कसा डौलाने फडकत राहील, याची सगळी व्यूहरचना, रणनीती या कार्यालयातून आखली जाते. आणि ज्याप्रमाणे पडद्याच्या मागे दिग्दर्शक असतो तो त्या पटावर दिसत नाही, त्याप्रमाणे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली, दिघेसाहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उद्धवजींचे सुद्धा पाय लागले होते असं हे कार्यालय आहे. इतर पक्षांचे वॉर असतात, ते निवडणुकीच्या निमित्ताने ते वॉर तयार केले जातात. मात्र शिवसेनेचा हा परमनंट वॉर आहे असं म्हटलं वावगं ठरणार नाही. काय सांगाल? बरोबर आहे ना. जिल्ह्यामध्ये कुठेही निवडणुका असू द्या, मग त्या बदलापूरला असू द्या, अंबरनाथला असू द्या, पालघरला असू द्या किंवा ठाण्यात असू द्या, भिवंडीला असू द्या, या सर्व ठिकाणी उमेदवारांच्या विषयी जे काही मार्गदर्शन करायचं आहे उमेदवारांना, पक्षाच्या दृष्टीने वचननामा कसा तयार करायचा, पक्षाचा वचननामा तयार करायचा, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी काय काय समस्या आहेत यासंबंधीची पाहणी करायची, हे सर्व जे काम असते या ठिकाणाहून होत असतं. एक्झॅक्टली. पहिल्यांदाच म्हणजे 96 पासून रादर 95ला पहिल्यांदा युती झाली आणि पहिल्यांदा असं होतं आहे की BJP शिवाय या कार्यालयातून तुम्ही निवडणूक लढवताय. पहिल्यांदा युती नाही आहे. काय सांगाल? नाही ह्यावेळेस पहिल्यांदा असं झालेलं आहे.
ह्या निवडणुकीला कसं सामोरं जातात? नाही, शिवसेना, शिवसैनिक आणि सगळे नेते मंडळी ही सतत निवडणुकीसाठी तयार असतात. आम्ही सैनिक आहोत आणि सैनिक हा सतत युद्धाच्या तयारीत असतो, त्याला सांगावं लागत नाही. म्हणजे कामाची वाटणी झालेली असते, कुठलाही प्रकारचा गोंधळ होत नाही आणि नेत्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभतं. त्यामुळे आम्ही ते व्यवस्थितरित्या करू शकतो. अनुभव असल्यामुळे रेडकर साहेबांना विचारा, ते सांगते. रेडकर, मी तुम्हाला 2002पासून मी बघतो आहे. शिवसेनेचे तुम्ही एक प्रकारे नाना फडणवीस आहात, काय सांगाल? नाही, मी काही शिवसेनेचा नाना फडणवीस नाही. ते हिशोब ठेवायचे. पण ते हिशोब ठेवायचे आणि बरंच काही करायचे. परंतु आम्ही काय करायचो, आम्ही फक्त पक्ष, शिवसेना, 4 अक्षरं आणि बाळासाहेब धर्मवीर आनंद दिघे साहेब या 4 अक्षरांना भारावूनच आम्ही काम करतो आहोत. आम्ही काही फडणवीसी करत नाही. याचा लग्नाची तारीख यांनी त्या निवडणुकीकरता पुढे ढकललेली आहे. असा हा कार्यकर्ता आहे. असे 24 ऑक्टोबर 1989 साली लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. मी माझी लग्नाची पत्रिका घेऊन सुधीर जोशी यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळी त्यांनी वर्तमानपत्र दाखवलं, अरे तुझ्या 24 ऑक्टोबरला लग्नाला येणार कोण? लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तुझं लग्न पुढे ढकल. मी छापलेल्या सर्व 1000 पत्रिका फाडून टाकल्या आणि लग्न पुढे ढकललं. आधी पहिली इलेक्शन आणि मग लग्न. आधुनिक रायबा म्हणजे ह्या 2002 पासून मी सुद्धा हे सूर्या कार्यालय बघतो आहे. मी तर 69 साली सायक्लोस्टाईल फॉर्म भरलेला आहे शिवसेनेचा. त्यावेळेला झेरॉक्स वगैरे कुठे होतं, सायक्लोस्टाईल होतं. 1 रुपयाचा सायक्लोस्टाईल फॉर्म भरलेला आहे. त्यामुळे असं प्रेम आहे व आमचं अंतःकरणापासून प्रेम आहे. मरेपर्यंत फक्त शिवसेनाच राहील आमच्या हृदयामध्ये. आम्ही मरेपर्यंत फक्त शिवसेनाच राहील. आम्ही ही जी सगळी टीम आहे आमची, याच्यामध्ये आम्ही अगदी निस्वार्थीपणे हे सगळं करत असतो. विलास जोशी साहेबांचं मार्गदर्शन म्हणजे वेळेला कान ओढणार, चांगलं काम केल्यानंतर शाबासकी देणार. ह्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये आचारसंहिता हा प्रकार TN सेशन आल्यानंतर लोकांना कळायला लागला आणि खरी आचारसंहिता काय असते हे आम्हाला विलास जोशी साहेबांच्यामुळे कळायला लागलं. लोकसभेच्या वेळीचा शॅडो रजिस्टरचा जो प्रकार असतो त्यासाठी प्रशासनसुद्धा पूर्णपणे नवं होतं, त्यांनाही या गोष्टी माहीत नव्हत्या. परंतु प्रशासनातल्या ह्या सगळ्या रूल रेग्युलेशनसाठी नियमावलीमध्ये कशा प्रकारे त्रुटी आहेत, कशा प्रकारे चुकीचा खर्च उमेदवारांकडून आकारला जातो आहे, हे सगळं जे पुराव्यानिशी त्यांनी त्या पद्धतीने दाखवून दिलं आणि ज्या पद्धतीने 40-44 लाख रुपये अधिकृतरित्या प्रशासनाने दाखवलेल्या खर्चातून कमी करून घेतले आणि त्याचा फायदा इतर पक्षाचे जे उमेदवार होते त्यांनाही झाला आणि त्यांच्याही खर्चाची जी लिस्ट होती, खर्च झालेला तो कमी झाला होता. तर हे याचबरोबर आम्हीच नाही तर आमची पुढची पिढी, नवीन पिढीसुद्धा कशी तयार होईल की जे ह्या कामामध्ये रस घेतील. त्याच्यामधलं एक उदाहरण म्हणजे अमोल नवले. हा स्वतः इंजिनियर आहे, पण तरीसुद्धा वेळ काढून स्वतःचा व्यवसाय बाजूला ठेवून हे करत असतो. म्हणजे ही नवीन पिढीसुद्धा आम्ही घडवतो ना. एक्झॅक्टली. तर मी ॲक्च्युली ज्यावेळेस हा इंटरव्ह्यू सुरू केला होता त्यावेळेस विचार केला होता साधारणपणे 3 ते 4 मिनिटाचा, परंतु हा झाला जवळपास 10 मिनिटाचा. पण ह्या सूर्या कार्यालयाचा जी महती आहे ही एवढी मोठी आहे की या कार्यालयाच्या माध्यमातून आजपर्यंतच्या निवडणुका शिवसेना लढलेली आहे. त्यातल्या बहुसंख्य निवडणुकांमध्ये शिवसेनेला यशच मिळालेलं आहे. आपण सगळे ही सगळी शिवसेनेची एक प्रकारे थिंक टँक आहे आणि आपण सगळे आमच्याशी बोललात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. सूर्य नमस्कार हा सर्वात उत्तम व्यायाम आहे आणि म्हणूनच आम्ही इथे सूर्याला नमस्कार करतो आणि नंतर निवडणुकीच्या कामाला सुरुवात करतो. थँक्यू व्हेरी मच. नवीन पितांबरी बार मध्ये आहे अँटीबॅक्टेरियल एजंट जो भांड्यांना चकाचकच नाही तर निर्जंतुकही बनवतो. सर्वोत्तम स्वच्छता तुमच्या पाशी जर नवीन पितांबरी बार असेल तुमच्या हाती. बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके.
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। दम आलू आणि चिकन तंदुरीवर मारताना ताव. मग आता मतदानासाठी या धाव. मतदान करायला विसरू नका. दिनांक 21 फेब्रुवारी 2017. तुमचं मत हीच तुमची ताकद. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी हो बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पीपल्स रिपब्लिकन पार्टीने ठाणे शहरामध्ये शिवसेनेला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. काल घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. यापूर्वीपर्यंत काँग्रेसबरोबर पीपल्स निवडणूक पार्टी निवडणूक लढत होती, परंतु काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी PRPच्या 5 उमेदवारांसमोर आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे PRP शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढणार नसल्याचं टाले यांनी सांगितलं आहे. उल्हासनगरमध्ये मात्र PRP स्वतःच्या बळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा देखील यावेळी श्री प्रमोद टाले यांनी केली. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेने आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठाणे शहर आणि परिसरामध्ये 10 ठिकाणी चेकपोस्ट नाके उभारले आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अतिमहत्त्वाची ठिकाणं, नाके तसंच इतर ठिकाणावरनं मद्य, शस्त्रांची अवैध वाहतूक तसंच मतदारांना प्रलोभन करतील अशा वस्तूंची, पैशांची वाहतूक होऊ शकते अशा ठिकाणी हे चेकपोस्ट नाके तपासणीसाठी कार्यरत करण्यात आले असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. विटावा, शिळफाटा, देसाई नाका, खारेगाव, आनंदनगर, बाळकुम, टाटा फ्युजन, मॉडेला, वागळे, नागला बंदर, गोल्डन डाईज नाका इत्यादी ठिकाणी हे चेकपोस्ट नाके कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत असून बेकायदेशीर वस्तू जप्त करून कडक कारवाई करण्यात येईल. हे सर्व चेकपोस्ट नाके CCTVच्या निग्रहाखाली असेल अशी माहिती देखील महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. मुंबईमध्ये हिंदी ही प्रथम भाषा असून उर्वरित महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची भाषा मराठी असल्याची माहिती HDFC बँकेच्या वेबसाईटवर देण्यात आल्यानंतर ठाणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज तलावपाळी परिसरातील HDFC बँकेला काळं फासलं आहे. ऑनलाईन HDFCच्या बँकेच्या वेबसाईटवर मुंबईसाठी गुजराती भाषा असल्याचं दाखवल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करून बँकेवर धिक्कार करणारे पोस्टर लावले आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा घाट घातला जात आहे असा आरोप यावेळेस मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला
अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. एकीकडे सगळ्याच पक्षांमध्ये बंडखोरीचं लोण पसरलेलं असताना दुसरीकडे निष्ठावंतांना तिकीट नाकारत काल परवा पक्षामध्ये आलेल्या महिला कार्यकर्त्यांना तिकीट दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा वनिता गोतपगार यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये केला. त्यामुळे प्रभाग क्रमांक 6, 14 आणि 22 मधून शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये केली. गेल्या अनेक वर्षांपासून आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहोत. प्रसंगी पक्षासाठी आंदोलनं केली, लाठ्याकाठ्या देखील झेलल्या. मात्र ज्यावेळेस उमेदवारी द्यायची वेळ आली त्यावेळेस आमचा कुठेही विचार केला गेला नाही. अगदी शेवटपर्यंत आपल्याला ताटकळत ठेवण्यात आलं. मात्र उमेदवारी भलत्याच कोणाला तरी देण्यात आली असा आरोप देखील यावेळेस वनिता गोतपगार, त्याचप्रमाणे गीतांजली तांबे, विद्या शिंदे आदी कार्यकर्त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी सेटिंग केलं आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे. गेली 15 वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षवाढीला या शहरामध्ये शिवसेनेचं वर्चस्व असताना देखील पक्ष बांधणीसाठी संघर्ष केला आहे. पक्षाची महिला शहर अध्यक्ष असताना देखील आपला विश्वासघात करून शेवटच्या क्षणी तोंडाघाशी पाडण्यात आला असल्याचा आरोप देखील यावेळेस वनिता गोतपगार यांनी केला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 14 आणि प्रभाग क्रमांक 22 मधून शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं या महिलांनी घोषित केलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे काल रात्रभर बंडोबांना थंडोबा करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाची लगबग चालू होती असं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं आहे. ठाणे महानगरपालिकेचे निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 होती. मात्र तोपर्यंत अनेकांना AB फॉर्म मिळाला नव्हता. त्यामुळे शेवटी अस्वस्थ झालेल्या कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पक्षांवर या कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात तोंडसुख देखील घेतलं. मात्र त्यानंतर या बंडोबांना थंड करण्यासाठी ठाणे शहरातील जवळपास प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली होती. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्याच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. ही बंडखोरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आता या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी प्रत्येकाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यामुळे आता नेमके किती बंडोबा थंड झाले आहेत हे उद्यापर्यंत स्पष्ट होईल. माजी नगरसेवक श्री सुधीर बर्गे यांच्या पुढाकाराने लोकमान्यनगर परिसरामध्ये दरवर्षी मागी गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणामध्ये आयोजित करण्यात येतो. यंदा देखील श्री सुधीर बर्गे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय जोमाने गणेशोत्सव साजरा होतो आहे. या ठिकाणी स्वच्छ भारत अभियान ही थीम घेऊन यंदाचा देखावा साकारण्यात आला आहे. या ठिकाणी गणेशाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. अत्यंत विलोभनीय आणि अत्यंत देखणी अशा प्रकारची या ठिकाणची गणरायाची मूर्ती आहे. श्री उमेश अग्रवाल यांच्या सजावट आम्ही अशी केली आहे की स्वच्छ भारत अभियान, लहान मुलांचे चित्रकला स्पर्धा भिंतीवरती, परत आतमध्ये जे डेकोरेशन केलं आहे ते सर्व लहान मुलांनी आमच्या एरियातल्या मुलांनी काढलेले आहेत. प्रत्येक सोसायटीमधून वगैरे आलेले चित्र आहेत.
तसंच भजन वगैरे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.